चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कोण्यांगे. चंदनामध्ये उगून निघालं. परिसामध्ये सुद्धा उगून आहे. तो काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. परंतु स्वतः सोनं होते का? स्वतः सोनं होत नाही, पण लोखंडाला काय करतो? सोनं करतो. पण संत तसे आहेत का? नाही. संत सज्जनही आहेत व दुसऱ्यांनाही काय करतात? सज्जन करतात. बरोबर. संत सज्जन आहेत व दुसऱ्यांना सुद्धा सज्जन करत असतात. शिवाजी महाराज कसे होते? सज्जन होते की नाही? आज जर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते तर आज आपण इथे कीर्तनाला थांबलेलो नसतो. माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना शूरवीरांच्या कथा सांगितल्या, तेव्हा ती पुढे चालून स्वराज्याची झाली. त्यांचा जन्म कोणत्या गडावर झाला? कोणत्या? शिवनेरी गडावर झाला. बरोबर. शिवनेरी गडावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. बघा, त्यांचं जर आज जरी नाव घेतलं तर अंगावर काय उमटतात? शायऱ्या उमटतात. हर हर महादेव आवाज सुटलाय, मुघलांच्या कपाई घाम फुटलाय, मावळ्यांची गंगा तलवारीची जळक, मुघल माघारी पेलात. राजे, तुम्ही आणखी 10 वर्ष जगला असताना तर मुघलांनी सुद्धा कपाळावर भगवाच लावला असता. घरापुढचा सडा गेला, घरात सगळ्या जाडा झाला. घरापुढची तुळस गेली, घरातली माणसी अलसी झाली. घरापुढची रांगोळी गेली, घरातली माणसी रंगीली झाली. एक्सक्यूज मी, मेरा दिल तुझ पे फिदा है अशी म्हणणारी पोर या मातीत जन्माला आली. महाराष्ट्राचा इतिहास बदलून टाकला. काय होता हो महाराष्ट्राचा इतिहास? 5 सुलताननी सुद्धा महाराष्ट्राच्या उरावर थैथै नाचत होती. मंदिराच्या मंदिरी लुटली जात होती. अहो, पोटच्या पोराचं सोडा, गावातल्या बियांना, पात्यांना, धनांना सुद्धा उगवण्याची भीती वाटत होती. अशा रणरणत्या धगधगत्या वातावरणात एक रत्न जन्माला आला. सगळा महाराष्ट्र बोलू लागला, किसी के पेट में से बाप पैदा होता है तो किसी के पेट में से सांप पैदा होता है. किसी के पेट में से बाप पैदा होता है तो किसी के पेट में से सांप पैदा होता है. अगर मेरी जीजा माँ ऐसी माँ थी यारो, उसके पेट में से बापों का बाप छत्रपति शिवाजी राजा पैदा हुआ था. छत्रपति शिवाजी राजा पैदा हुआ था. त्यांचं जर आज जरी नाव घेतलं अंगावर शायऱ्या उमटतात. ते एक राजे होऊन गेले. मग आता कशाची गरज आहे? आपल्या मुलांना संस्कार देण्याची. आपल्या मुलांना काय केलं पाहिजे? संस्कार दिलं पाहिजे. आपल्याला वाटलं पाहिजे आपल्या आता या कलियुगात एखादं छत्रपती शिवाजी राजे व्हावं. छत्रपती शिवाजी राजे होण्याकरिता माँसाहेब जिजाऊ घडल्या पाहिजे. माँसाहेब जिजाऊंनी संस्कार दिले छत्रपती शिवाजी महाराजांना, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मोठे झाले. आपण सर्वांनी आपल्या लहान लहान मुलांना संस्कार दिले पाहिजे, तेव्हाच ते पुढे चालून काहीतरी करू शकतात. जर संस्कारच दिले नाही तर काही होणार आहे का? संस्कार नाही दिले, शेवटी काय करणार आहे? धक्के मारून बाहेर काढणार आहे की नाही? मग आज पुण्यतिथी निमित्त माझं कीर्तन ठेवलं आहे. आज तुका म्हणे तेस सज्जनापासून. सज्जन कशी असावे? तर जे सज्जन माणसं असतात त्यांची कीर्ती महागे असती. म्हणजे कीर्ती महागे असती म्हणजे तुकोबाराय प्रमाण देऊन सांगते. उत्तम तेवढे कीर्ती मागे, उत्तम तेवढे कीर्ती मागे, उत्तम तेवढे कीर्ती मागे, उत्तम तेवढे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणातीत रे, उत्तम देऊरे उरे, उत्तम देऊरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची रे, उत्तम देऊरे, उत्तम देऊरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. जर आज ते निघून गेले, आज सुद्धा त्यांची कीर्ती आहे की नाही? निघून गेल्यानंतर कीर्ती कोणाची असते? तर सज्जनाची. कोणाची?
सज्जनाची कीर्ती असते. त्यांनी काहीतरी पुण्य केला असेल, त्यांनी काहीतरी दान धर्म केला असेल, ते सज्जन होते म्हणून आज त्यांची मुले काय करतात, त्यांचा वर्षश्राद्ध केला, पुण्यतिथीसुद्धा करतात. मग त्यांनी काहीतरी पुण्य केलं आहे म्हणून आज त्यांचं काय होतं आहे, येथे पुण्यतिथीनिमित्त काय होते, सोहळा, आनंद होतो, कीर्तनाचा सोहळा ठेवला आहे. मग ते निघून गेले परंतु त्यांची आज देखील कीर्ती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज त्यांची कीर्ती आहे, ते म्हणजे बसवंत गुणाजी जयकोटे, बरोबर. तर त्यांची आज सुद्धा कीर्ती आहे. त्यांची मुलं काय करतात, आज त्यांची पुण्यतिथी करतात. त्यांच्या मुलाला दुःख वाटत असेल, वाटतो की नाही. बघा, एकदा की या जीवनातून आई वडील निघून गेले ना तर ते पुन्हा पुन्हा मिळू शकत नाही. जर किती जरी आपण दुसऱ्याच्या बापाला बाबा, अहो बाबा असं म्हणलं तर ते पुन्हा आपल्याला आई वडील, ते वडील मिळणार आहेत का, पुन्हा आपल्याला वडील मिळू शकत नाहीत. जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा की बाप या जगातून निघून गेला ना हो तर पुन्हा पुन्हा तो बाप मिळू शकत नाही. जर दुसऱ्याच्या बापाला कितीही बाबा बाबा म्हणून आरडलं तर ते दुसऱ्याचं बाप आपलं होऊ शकत नाही. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा की बाप निघून गेला की म्हणत बसतो, सोडोनिया गेले बाबा मायलेकरांना, सोडोनिया गेले बाबा मायलेकरांना, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. एकदा की या जगातून बाप निघून गेला ना तर तो बाप पुन्हा पुन्हा मिळू शकत नाही. तो लेकीचा बाप निघून जातो, त्या पत्नीचा धर्मपती निघून जातो, तेव्हा ती म्हणते, माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी, एकाएकी आली हवा विजला माझ्या माईचा दिवा, हो माझ्या माईचा दिवा. एकदा की त्या पत्नीचा पती निघून गेला ना तिला साथ देणारा कोणी नसतो. एकदा की त्या लेकीचा बाप निघून गेला ना मग त्या लेकीला सारखी आठवण येत असते. ती म्हणते, बापाच्या ती ताटत जेवणारी मुलगी बापाची वाट पाहते, बाबा आता येतील, बाबा तवा येतील, बाबा आले ना मी त्यांच्या ताटत जेवायला बसणार, बाबा आल्यानंतर मी त्यांच्या ताटत जेवायला बसणार. एके दिवशी येत असताना लोक म्हणू लागली, अहो तुमची मुलगी मोठी झाली, लग्न करायला पाहिजे. तेव्हा त्या बाप घरी आल्यानंतर त्या मुलीने बापाला ताट वाढले व ताटात जाऊन बसली व म्हणाली, जेवा ना बाबा. तेव्हा बाप म्हणतो, मुली आजपासून तू माझ्या ताटात जेवाय बसायचं नाही. का बाबा, माझी काही चुकी झाली का? अहो बाबा, मी काही चुकी केली का? बाबा सांगा ना बाबा मला ताटात का जेवून देत नाही? बाप म्हणतो, मुली उद्या तू लग्न करून परक्या घरी जाशील, अगं प्रत्येक घासामध्ये मला तुझी आठवण येईल. त्यापेक्षा तू असं कर, तू माझ्या ताटात जेवायला बसू नको. ती मुलगी आज जाऊन झोपते. झोपल्यानंतर आज जाऊन त्या मुलीला उठवून साखर तूप चारणारा तो बाप असतो, त्या बापाला कधी विसरू नका. अहो त्या बापाने इतके कष्ट केलेले असतात. आज त्यांच्या घरातील त्यांचे बाबा त्यांना सोडून गेले, ते म्हणजे दुःख त्यांनाच होणार आहे.
त्यांचं दुःख आपल्याला होणार नाही. त्यांचे बाबा सोडून गेले, मग तरीसुद्धा त्यांच्या बाबाची काय आहे, आज येथे कीर्ती आहे. कीर्ती आहे म्हणून आज इथे काय चालू आहे, कीर्तन चालू आहे. बघा, मुलीचं बापावर प्रेम असतं, बापाचं मुलीवर प्रेम असतं. एकदा असंच विवाह चालू होता. विवाह चालू असताना ती मुलगी सारखे पाठीमागे पाहिजे. तेव्हा आम्ही गेलो, तिच्या बापाला विचारलं, का हो ही मुलगी सारखे पाठीमागे पाहते? तेव्हा तो म्हणता, हो ताई, मी तुम्हाला ओळखू शकेन, पण तुम्ही आम्हाला ओळखू शकणार नाही. अहो ताई, नको नको म्हणता 7वी मुलगी झाली होती. नको नको म्हणता 7वी मुलगी झाली. किती मारण्याचा प्रयत्न केला, मेली नाही होती ताई. अहो ताई, 5व्या दिवशी न्हाणीत घसरून पडली, वाटलं टाळू माकून मरून जाईन हो, तरी ती मेली नाही कार्टी. अहो 11व्या दिवशी मी तिला शेतात झोपवलो, 4 दिवस तिला शेतात तसंच झोपवलो, वाटलं ऊन लागून मरेन किंवा काहीतरी ढसून मरेल, तरी सुद्धा ती कार्टी मिली नाही हो ताई. अहो ताई, 2 वर्षाची होती तेव्हा ती माझ्याकडे तांब्या घेऊन पाणी घेऊन आली, भीतीला धरून चालत होती. तिचं एक बोट त्या तांब्यात होतं हो ताई. ती तांब्या फेकून हाणलो तरी ती कार्टी मिली नाही हो. किती तिला मारण्याचे प्रयत्न केले, कधी तिच्या आईला दूध पाजून दिलं नाही हो तिला, तरी सुद्धा ती कार्टी जगली. अहो ताई, इतकी ती हुशार निघाली. ह्या 6 मुलीपैकी 7वी मुलगी इतकी हुशार निघाली ना हो ताई. खरं सांगू तुम्हाला, 5वी मध्ये जेव्हा होती, स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसल्यानंतर पास झाली. सरांनी सत्काराला बोलवलं, तरी सुद्धा तिच्या सत्काराला गेलो नाही हो ताई. अहो 10वीत पास झाली, 100 पैकी 100 मार्क घेतली, तरी सुद्धा मी तिच्या सत्काराला गेलो नाही हो ताई. इतकी हुशार निघाली ना. अहो ताई, आज देखील मी तिच्याकडे वटारले डोळ्याकडे पाहतो, तरी सुद्धा ती माझ्याकडेच पाहते हो ताई. मग बघा, कसं गायला सोडलं तर वासराकडे कसं गाय धावत धावत जाते, तसंच कसं हांबरटा फोडतात, अगदी तसंच ती मुलगी तिकडे गाडी चालवून देईना. मग हा बाप धावत धावत जातो आणि म्हणतो, तायडे, अगं तायडे, मला भेटण्याशी जाशील होय ग. ती मुलगी धावत येते, कडकडून मिठी देतात. कडकडून मिठी दिल्यानंतर त्या मुलीच्या अश्रुधाऱ्यांनी बापाची शर्ट ओली झाली होती आणि बापाच्या अश्रुधाऱ्यांनी मुलीची ओढणी ओली झाली होती. 1 दिवसाचं रडणं होतं का? जन्मल्यापासून आतापर्यंत रडणं होतं. तर त्या समाजात दोघेच रडत नव्हती, तर अख्खा समाज देखील रडत होता का? लहानपणापासून तिला बोललो नाही. मग आई सुद्धा घराचं काय आहे, मांगल्य आहे. आईला सुद्धा कधी विसरायचं नाही. 9 महिने 9 दिवस ती पोटात वागवती. 9 महिने 9 दिवस ती पोटात त्रास सहन करती. 9 महिने 9 दिवस पोटात वागवती ती आपली आई असते. त्या आईला कधी विसरू नका. आपण त्या आईला म्हणतो, का ग आई, तुला काही कळत नाही, तुला काही कळत नाही. आई ती एका डोळ्याने अंधळी असती. आपल्या मुलासाठी दुसऱ्याच्या घरात धुणं भांडे करत असती. मग भांडे करत असताना ती आपल्याला शाळा शिकवते. तिची एकच इच्छा असते, आपला मुलगा कीर्तनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, इंजिनियर व्हावा, खूप मोठा अधिकारी व्हावा. मग त्या आईची इच्छा होती आपला मुलगा खूप मोठा अधिकारी व्हावा. म्हणून ती मुलाला शिकवण्याकरता दुसऱ्याच्या घरात धुणं भांडी करायची. मग मुलगा शाळेत जात असताना शाळेतली मुली चिडवायची, आला आंधळीचा मुलगा आला. त्या मुलाला राग यायचा. तो म्हणायचं, का ग आई तू आंधळी, का ग आई तू एका डोळ्याने का ग आंधळी? आई म्हणते, बाळा, वेळ आला ना नक्कीच सांगेन, बाळा, मी तुला नक्कीच सांगेन. तो मुलगा 10वीत चांगल्या मार्काने पास झाला. त्याला बाहेर ॲडमिशन दिलं. ॲडमिशन घेतल्यानंतर तू
खूप मोठा अधिकारी झाला. अधिकारी झाल्यानंतर तो गावाकडे आला. गावाकडे आल्यानंतर आई आरतीचं ताट घेऊन त्या बायाला ओवाळली. ओवाळून घरी आणत असताना त्याचं ग्रामपंचायतीमध्ये काय होतं, सत्कार होता. सत्कार असल्यानंतर तो मुलगा म्हणतो, आई तू माझ्या सत्कारात येऊ नको ग. ती म्हणते, बाळा, अरे बाळा मी तुझ्या सत्कारात येत नाही बाळा, मी तुझ्या सत्कारात येत नाही. त्या मुलाचं ग्रामपंचायतीमध्ये सत्कार चालू होता. तेव्हा ती आई एका झाडाच्या आडवं लपून सत्कार पाहत होती. मग गावच्या सरपंचाच्या त्या आईकडे लक्ष गेलं व म्हणाले, माई तुम्ही ढोकून का पाहता, आत या ना ओ माई आत या. तेव्हा ती आई म्हणते, नाही माझा मुलगा नको म्हणलाय, मी नाही येणार. तेव्हा तो मुलगा तिथून सत्कार झाल्यानंतर निघून जातो. काही दिवसांनी आई आजारी पडते. आजारी पडल्यानंतर गावकरी फोन करतात, अरे बाळा तुझी आई आजारी पडली, आईला बघण्याकरता भेटण्याकरता ये. तेव्हा तो मुलगा म्हणतो, अहो तिला दवाखान्यात न्या आणि काही खर्च झाला असेल ते मला सांगा, मी तुम्हाला काय करतो, फोन पे करतो. का हो, तो अधिकारी झाला म्हणून लई त्याला पैशाचं ऊत आलं का, आईकडे आलं पाहिजे का नाही. आईने दुसऱ्याच्या घरात भांडी धुनी केली आणि त्याला शिकवलं म्हणून तो इतका मोठा अधिकारी झाला. आणि आता आई आजारी पडली तरी यायला येत नाही. तो म्हणतो, काही खर्च झाला असेल ते मला सांगा. काही दिवसांनी आई मरण पावते. मरण पावल्यानंतर गावकऱ्यांनी फोन केलं, तुझी आई मरण पावली, आता तरी ये. तो म्हणतो, 10-13 दिवसाचं काही असेल ते निवारून ते सर्व काही तुम्ही करा आणि झालेला खर्च काय करा मला सांगा. झालेला खर्च मला सांगा. अधिकारी झाला म्हणून आई आजारी पडले तरी आला नाही, मरण पावली तरी आला नाही. जर त्याला त्या आईने शिकवलं नसतं तर आज मोठा अधिकारी झाला असता का हो, नाही. पण बघा यांची आज सुद्धा कीर्ती आहे. त्यांची मुलं खूप मोठा आज कार्यक्रम ठेवलं पुण्यतिथीनिमित्त. कशानिमित्त, पुण्यतिथीनिमित्त ते आज साजरा करतात. ते खूप मोठे धन्य आहेत. कोण, बसवंत बाबा ना, ते खूप मोठे धन्य आहेत की ते इतकी त्यांची कीर्ती आज सुद्धा मागे आहे. आणि आज त्यांची मुलं इतकं त्यांचं म्हणजे इतकं त्यांची वर्षश्राद्ध पण केली का, केली ना, वर्षश्राद्ध केली आणि पुण्यतिथी सुद्धा करतात. मग ते खूप मोठे धन्य आहेत. त्यांनी काहीतरी चांगलं पुण्य केले म्हणून आज काय होते, त्यांची पुण्यतिथी होते. आणि त्या पुण्यतिथीनिमित्त काय होतंय, कीर्तन होतंय, भजन होतंय. म्हणून ते खूप मोठे काय आहेत, धन्य आहेत. आज माझ्या कीर्तनाला साथ देणारे म्हणजे मृदुंगाचार्य अजित महाराज यांनी खूप साथ दिली. त्यांच्या चरणावर ही सेवा संपन्न करते. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. आमचे पीटी मास्तर बाबा, तुमचं नाव अण्णाराव मास्तर महाराज यांनी सुद्धा मला खूप छान पेटीची साथ दिली. त्यांच्या सुद्धा चरणावर सेवा संपन्न करते. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. गायनाचार्य रणजित महाराज आणि अण्णाराव महाराज, तुम्ही मला छान गायनाला साथ दिली. यांच्या सुद्धा चरणावर सेवा संपन्न करते. यांच्या करता सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे जोरात. विनेकरी बाबा, त्यांच्या चरणावर सुद्धा मी सेवा संपन्न करते. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. आणि आमचे टाळकरी यांच्या सुद्धा चरणावर सेवा संपन्न करते. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. आणि माईक सिस्टम वाले दादा, त्यांच्या सुद्धा चरणावर संपन्न करते. त्यांनी खूप छान आम्हाला साथ दिली. जर माईक नसतं तर आज माझं कीर्तन झालेलं नसतं. आणि त्यांच्याकरता एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. आज
माझ्या शूटिंग करता आली आहेत, त्यांनी खूप छान शूटिंग केली, त्यांच्याकरता एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. आणि मला ज्यांनी तारीख दिली त्यांच्याकरता एकदा टाळ्या. आणि तुम्ही जी सर्व श्रुती सज्जन मंडळी आहात, तुमच्या सर्वांकरता टाळ्या झाल्या पाहिजे जोरात. तर मी येथेच माझ्या कीर्तनाला पूर्णपणे विराम देते. आज जर मला गुरुवर्यांनी मला शिकवलं नसतं तर मी आज या नारदाच्या गादीवर उभी राहिलेली नसती. माझे गुरुवर्य त्यांचे नाव घेणे इतके मोठे नाही, पण तुम्हाला समजण्याकरिता सांगावे लागेल. माझे गुरुवर्य हरिभक्त परायण समाधान महाराज, त्यांनी मला आज खूप छान शिकवण दिली. त्यांनी अवघ्या थोडक्याच दिवसात माझ्याकडनं कीर्तन सेवा बसवून घेतली. त्यांच्या चरणावर सुद्धा मी ही सेवा संपन्न करते, माझ्या आईवडिलांच्या चरणावर संपन्न करते. तुम्ही सर्व श्रुती सज्जन मंडळी, माझी चुलती असो, चुलता असो, चुलती असो, आई असो, आजी असो, तुम्हा सर्वांच्या चरणी मी हे सेवा संपन्न करते व सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरी तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. म्हणा कानेगाव मागे सैदपूर म्हणा द्रुपद तुकाराम मामा. कोणी आहे का परगाव? एक आहेत की हे तुम्ही या तुकाराम या. तुका म्हणे तैसा सजनापासून, तुका म्हणे तैसा सजनापासून,
म्हणायचं का कोणी वायगाव 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 पुढे म्हणा. वायगाव वायगाव मागे म्हणा. माग म्हणा. दीप नाही पाटी पोटी अंधकार. दीप नाही पाटी पोटी अंधकार. पाटी पोटी अंधकार. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरी बोलिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध देवा नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा पराध महाराज मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे देखिले चरण आता उठावेशे मना येत नाही नारायण हरी सुरवाडी कपणे येते सापडले केने आता उठावेशे मना येत नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवारी झाला आता उठावेशे मना येत नाही नारायण करोनी आरती आता उवाळू
वाळती आज पुरवला नवस धन्य काळा हा दिवस पापावत खळ पुण्यवंत तुम्ही आज पुरवला नवस धन्य काळ हा दिवस तुका वाही टाळी उभा सन्निध जवळी आज पुरवला नवस धन्य काळा प्रेम प्रेमारती गोविंदा सो वाळती धन्य धन्य ते लोचना नित्य करीते अवलोकना बाळा प्रौढाने मुग्धा वाळती परमानंदा धन्य धन्य ते लोचना नित्य करीते अवलोकना नामा म्हणे केशवाची देखुनी काही लो तटस्थ धन्य धन्य ते लोचना नित्य करीते अवलोकना आरती ज्ञान राधा महाकैवल तेजा शेवटी साधू संत मनवेदिला माझा हरती ज्ञानराज ज्ञान जगे ज्ञानाती कोणी अवतार पांडुरंगा नावडेवले ज्ञानी हरती ज्ञान राधा महाकैवल तेजा शेवटी साधू संत मनोवेदना माझा हरती ज्ञान राधा प्रकट गोये बोले स्वब्रह्माच केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेवले महाकैवल तेजा शेवटी साधू संत मनोवेदना माझा हरती ज्ञानराज आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे आमा तुकाराम राघवे सागरात पाषाण तारिले तशी तुकोबाते अभंग रचिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाये दाखविरा मार्गी तुकाराम हे तुकिता तुलने ब्रह्म जन्म जन्मी तुझा वारी चुकोना दे हरिहरी अखंड प्रेमाचा कल्लोळ वारी चुकोना दे चंद्रभागे स्नान पंढरीचा वार वारी चुकोना दे हरिहरी प्रती आहे देशील त्रिपाई संताची निर्विहेच मध्ये आणि तुझे काही नाम तुका म्हणे आता उदार माझे बाई संदाजी ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली गवळला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महारुद्र हनुमान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त